यावर्षी मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात पाऊस झाल्यामुळे, अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। शेतीचे काढणीला आलेले जे पिकं आहेत ते पाण्यात आहेत, काही पिकं तर वाहून गेलेले आहेत, काही पिकांना कर आलेले आहेत, जसं की सोयाबीन, त्यांना पण कर आलेले आहेत, काढणं शक्य नाहीये। त्याच्यानंतर उडीद मूग जे आहे, उडीद मूग पण पाण्यात आहे आणि तो कर आलेला आहे, त्याच्यामुळे त्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तसंच तूर जी आहे, तूर ही पाण्यात आहे आणि ती पिवळी पडलेली आहे, ती आता पुढे येईल का नाही याचीही गॅरंटी नाही। आणि सोयाबीन मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात आणि बीड जिल्ह्यात असल्यामुळे सोयाबीनचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। याच्यासाठी शासनानं पीक विमा योजना जी आहे ती मोठ्या प्रमाणात गाजावाजा करून चालू केलेली आहे। पण पीक विमा योजनेचं जे आहे ते मागच्या 4-5 वर्षामध्ये जे पाहितलेलं आहे शेतकऱ्यांनी जो काही अनुभव घेतलेला आहे तो अनुभव खूप वाईट आहे। याचं कारण असं की 80% नुकसान होऊ नये, 20 ते 30% सुद्धा विमा शेतकऱ्यांच्या पदरात पडलेला नाही। काही वेळेस तर 200-100 रुपये किंवा 1 रुपया शेतकऱ्यांच्या हातात या पीक विमा कंपन्यांनी दिलेला आहे। त्याच्यामुळे सर्व शेतकरी या पीक विमा कंपन्यांवर नाराज आहे। आता सध्या एवढं मोठं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून शासनानं जे काही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याच्यानुसार 973.16 कोटी रुपये पीक विमा कंपन्याला दिलेले आहेत। राज्य शासनानं त्याचा 50% हिस्सा तो दिलेला आहे। आता सर्व जर हिस्सा बघितला राज्य शासनाचा तो जवळपास 1900 करोड रुपये असून आणि केंद्राचा पण 1900 करोड रुपये असून जवळपास 3800-3850 करोड रुपये या पीक विमा कंपन्याला द्यायचे आहेत। आणि त्याच्यातच हा जो काही शेतकऱ्याचा हिस्सा आहे तो तर त्या पीक विमा कंपन्याला गेलेलाच आहे। आता एवढे मोठे पैसे देऊन सुद्धा पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई देतात याची आपण वाट पाहू, पण आम्हाला वाटत नाही की या पीक विमा कंपन्या आम्हाला जे काही नुकसान झालेलं आहे 100% त्याचा पीक विमा देतील याची गॅरंटी नाही। कारण यापूर्वीही त्यांनी असंच केलेलं आहे, फक्त त्या लूट आहेत, शेतकऱ्याच्या नावानं लूट करत आहेत। त्यामुळे आम्ही सर्वजण नाराज आहोत। शासनानं ही जी पीक विमा योजना आहे ही संपूर्णतः बदलायला पाहिजे आणि जो काही शासनाचा हिस्सा आणि आमचा हिस्सा जो आहे तो शासनाकडे ठेवावा आणि त्याच्यातून आमची नुकसान भरपाई द्यावी अशी आमची सर्वांची मागणी आहे। पीक विमा कंपन्या याच्यातून काढणं गरजेचं आहे, ते आम्हाला नको आहेत। धन्यवाद। संजय शिंदे, नेकनूर, तालुका जिल्हा बीड।